नमस्कार, टेस्टी टेल्स विथ वृषालीमध्ये आपले स्वागत आहे। अशी चमचमीत तर्रीदार लाल चुटुक शेवभाजी पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटले असेल ना? तर चला पाहूया आजची शेवभाजी रेसिपी। वाटण्यासाठी साहित्य लागणार आहे 1 मीडियम साइज कांदा, 1 चमचा तीळ, सुक्या खोबऱ्याचा किस, पाववाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 1 मध्यम मीडियम बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। आता कांदा आपण कढईमध्ये थोडं तेल टाकून परतून घेऊयात। आता नेहमी लक्षात ठेवा की माझ्याकडे नेहमीच सुक्या खोबऱ्याचा किस हा मी करून भाजून ठेवलेला असतो, कारण भाजी करण्यासाठी खूप सोपं जातं, आपला वेळही वाचतो आणि पटदिशी आपण सुक्या खोबऱ्याचा किस घेतला वाटणामध्ये टाकला की आपलं कामही फार लवकर होतं आणि खोबरं सुद्धा बराच काळ टिकतं। नाहीतर काय होतं की पावसाच्या काळामध्ये, हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळा खोबऱ्याला आहे ना, गोट्या खोबऱ्याला बुरशी येते। त्यामुळे नेहमी खोबरं आणलं ते किसून भाजून व्यवस्थित पॅकबंद बरणीमध्ये भरून ठेवावं। आता हे वाटण करण्यासाठी थोडंसं आपण कांदा आणि टोमॅटो गार होऊन देऊ द्या। तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया तीळ, खोबरं, कोथिंबीर आणि गार झालेला कांदा, टोमॅटो। आता हे वाटण आपण वाटून घेऊयात। वाटण आपल्याला पाण्याची गरज लागली तर पाणी नक्की वापरा। आता भाजीसाठी आपण कढईमध्ये तेल घेऊयात। फोडणीसाठी टाकूयात मोहरी, जिरे आणि 1 छोटा मीडियम साइज बारीक चिरलेला कांदा। कांदा परतला की मग आपण हळद घालणार आहोत। नाहीतर काय होतं, बरेचदा हळद मग आधी तेलात घातली ना की जळते, म्हणून कांदा भाजल्यावर आपण हळद घालणार आहोत। आपण आता जे वाटण करून घेतलेले आहे ते वाटण आपण यामध्ये घालणार आहोत। वाटण चांगलं परतून घेणार आहोत। आता नेहमी जेव्हा आपण सुकं खोबरं भाजून घेतो ना, त्यावेळेस ना ते जेव्हा आपण तेलात परततो ना तर त्याला सुद्धा एक चांगलं तेल सुटतं। त्याच्यामुळे वाटण सुद्धा आता याच्यामध्ये ना मी माझ्याकडे जो चटणी आहे, माझ्याकडे वर्षभराची जी चटणी असते केलेली ती घालणार आहे। आमच्याकडे याला चटणी म्हणतात, काही ठिकाणी साठवणीचा मसाला तर काही ठिकाणी काळा मसाला म्हणतात। आता ही चटणी मी घालणार आहे। माझ्या चटणीमध्ये सगळ्या प्रकारच्या मिरच्या, सगळ्या प्रकारचे मसाले असतात, पण तुमच्याकडे असा जर मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल आणि 1 चमचा गरम मसाला वापरू शकता। आता हा मसाला आपण परतून ह्याच्यावर झाकण ठेवूयात, म्हणजे हे काय होईल, चांगलं शिजेल। मसाला चांगला शिजला पाहिजे, तेव्हाच तेल त्याला चांगलं सुटतं आणि मग आपली भाजी लाल सुटूक आणि तर्रीदार दिसते। आता एकदा मी मसाला हलवलाय, अजून त्याला तेल व्यवस्थित सुटलं नाही, म्हणून मी पुन्हा याला झाकण ठेवलंय आणि शिजू दिलंय। आता त्याला छान तुम्हाला बबल्स दिसतायत आणि कडेकडेला तेलही सुटलेलं दिसतंय। आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे जेवढा आपल्याला रस्सा लागणार आहे तेवढं पाणी आपण घालणार आहोत। किती छान तेल त्याला सुटले तुम्हाला दिसते। आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। आता पाणी घातलं की तो मसाला सगळा हलवून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपण उकळी आली की लगेच पाणी बंद करायचं नाही, तर तो मसाला त्या पाण्यामध्ये शिजायला हवाय। त्याला ना उकळी चांगली आली, गॅस बारीक करायचा आणि त्याला मंद ह्याच्यावर थोडंसं शिजू द्यायचं त्या मसाल्याला, म्हणजे त्या मसाल्यातले सगळे अर्क जे आहेत ना ते त्या रश्श्यामध्ये उतरतात। आणि ज्यावेळेस आपण आता ह्याच्यामध्ये 1 बाउल शेव मी घालणार आहे, तर जेव्हा आपल्याकडे सगळी माणसं एकाच वेळेस जेवायला बसणार आहेत त्यावेळेस आपण एकदम ही शेव यामध्ये घालू शकता, पण एक मागे एक पुढे जेवणार असेल तर रस्स्याला उकळी येऊन द्यायची। जेवढं त्या माणसाला भाजी लागणार आहे, रस्सा लागणार आहे ते बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये शेव घालायची। आता ही छान आपली तर्रीदार लाल चुटूक अशी शेवभाजी तयार झालेली आहे। ज्या पण वेळेस आपल्याला सारखी भाजी खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस अशी चटकदार मस्त लाल चुटूक शेवभाजी नक्की करून पहा। चपाती बरोबर आपण ही सर्व करूयात।
आता तुम्हाला माझी आजची शेवभाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छोट्या मोठ्या रेसिपीजसाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.